अंबाजोगाई येथे दिनांक 25, 26, 27 नोव्हेंबर रोजी होत असलेल्या यशवंतराव चव्हाण स्मृती समिती समारोहाचे शानदार उद्घाटन सोहळा छत्रपती संभाजीनगर येथील ज्येष्ठ साहित्यिक व उदगीर येथे संपन्न झालेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर ऋषिकेश कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी समितीचे सचिव दगडूदादा लोमटे, उपाध्यक्ष प्राचार्य डॉक्टर कमलाकर कांबळे, कोषाध्यक्ष सतीश नाना लोमटे, प्राचार्य डॉक्टर सोमनाथ रोडे, प्राचार्य बी ठोंबरे, भगवानराव बाप्पा शिंदे, माजी आमदार पृथ्वीराज साठे, प्राध्यापक डॉक्टर कराड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचे उद्घाटन संपन्न झाल्यानंतर महाराष्ट्रातील नामवंत कवी यांच्या उपस्थितीत कवी संमेलन संपन्न झाले। उद्घाटन व कवी संमेलन कार्यक्रमास अंबाजोगाई शहरातील रसिक श्रोत्यांची प्रचंड गर्दी पाहावयास मिळाली। पाहूया अंबाजोगाई दर्शन न्यूज चॅनलचे संपादक सतीश मोरे यांनी टिपलेला थोडक्यात वृत्तांत। शेतकऱ्याच्या जगण्याची कवितेचं नाव आहे दिवा। हा दिवा इतरांसाठी जळतो पण स्वतः सदैव अंधारात असतो। शेतकरी हा तसाच असतो। शेतकऱ्याची कविता आहे, कुणासाठी जळताना, स्वतः व्हायचे अंधार, कुणासाठी जळताना स्वतः व्हायचे अंधार, आंधळाला वाट द्यावी असा दिव्याचा संसार, आणि बदलावी कुस, देह झिजतो मातीत, पीक बुडते पाण्यात, देह झिजतो मातीत, पीक बुडते पाण्यात, आणि त्याच्या मरणाचा भाव ठरतो दिल्लीत। आणि शेवटला आहे, सुगी येते सुगी जाते, सुगी म्हणजे हंगाम, सुगी येते सुगी जाते, हीच युगांची लढाई, सुगी येते सुगी जाते, हीच युगांची लढाई, ज्याचे काळीज फुलांचे त्यास कपती कसाई, ज्याचे काळीज फुलांचे त्यास कपती कसाई, त्यास कपती कसाई। धन्यवाद। बदलला रोहित शर्मा वगैरे कसे सुरुवातीच्या 10 ओव्हरमध्ये 80, 90, 100 धावा काढल्या, पुढच्यांचं टेन्शन कमी केलं। तसं आमच्या कवितेमधले फटकेबाज फलंदाज आहेत, त्यांचं नाव माहीत नाही असा माणूस, त्यांचा गोफणगुंडा माहीत नाही असा माणूस तुम्हाला सापडणार नाही महाराष्ट्रात। असे आमचे मित्र सुरतला गेले, अधिवेशन उरकून सुरतला गेले, मौलवीच्या झुल्यावर रसपान प्याले, सुरतची घेते हवा चंपाचा खाते मेवा, विमानात बसून गुवाहाटी दावा, सुरतची घेते हवा चंपाचा खाते मेवा, विमानात बसून गुवाहाटी दावा, काय सांगू गुवाहाटीची हवा, काय डोंगर काय हाटील, चौवांगी बसलं पाटील, काय सांगू गुवाहाटीची हवा, काय डोंगर काय हाटील, चौवांगी बसलं पाटील, गुलाबी गारव्यात कुरवाळली दाढी, मग नेसली गुवाहाटी साडी, गुवाहाटी साडीला गोव्याची किनार, फेसाळी दारू, 50 केले गार, 70 बिराणी गुलाबी पाणीडा, 70 बिराणी गुलाबी पाणीडा, लावणी की मुजरा तोड्यावर तोडा, घरभर खाली खोके, भाई म्हणाले केस कर, गोड असून कडू झाले, आता तरी कल्याण कर, सागर किनारी धोक्यावर धोके, सागर किनारी धोक्यावर धोके, दबा धरून बोक्यावर बोके, देवेंद्र म्हणाले सारे चोके, मगच बसले डोक्यावर खोके, खोक्यांची घेऊन वरात गेले मुंबईच्या दारात, खोक्यांची घेऊन वरात गेले मुंबईच्या दारात, कर्नाटकी बंडाची गोल फुगडी ओली झाली 50 लुगडी,
50 लुगडीला कमळीचा पदर, फाटून गेली निष्ठीची चादर, चादरीचा झाला हिंदुत्वाचा झेंडा आणि 50 गवळणी घोळत्यात गोंडा. आघाडीचा पुसून भंडारा, आघाडीचा पुसून भंडारा, बारामतीचा तोडून गंडा दोरा, हाताची घालते गडी, चंपाची चढते माडी, बंड बंडाळी गतीची टिकली लावते युतीची. 2 नवरे बदलून सोयऱ्यात थट्टा नाही, 2 नवरे बदलून सोयऱ्यात थट्टा नाही, गर्भपात करूनही बदनामीचा बट्टा नाही. विदर्भात वेणी फणी, विदर्भात वेणी फेणी, मराठवाड्यात नाणी धुनी, स्वदेशी भरला चुडा, पश्चिमचा घेते गडा, कोकणची लावते लाली, मुंबईची होते चाली, पतिवर्तेचे गाते गाणी आणि विकासाचे जिरते पाणी. कोश्यारी देवाला नवस केले, कोश्यारी देवाला नवस केले आणि सत्तेच्या बैलाला दिवस गेले. कोश्यारी देवाला नवस केले, सत्तेच्या बैलाला दिवस केले, सारीपाटाचा खेळले सट्टा, इतिहास नोंदवेल कलंक बट्टा. लोकशाहीची लेख मी कुणासाठी फेक मी, लोकशाहीची लेख मी कुणासाठी फेक मी, नखावरील असलशाही सत्ता नावाची बदनाम बाई. बंड बंडिया किल्ल्याची, बंड बंडाळीच्या किल्ल्यांची अशी उडवली राई राई, कान देऊनी मन लावूनी ऐका ताई ऐका भाई, 50 जणांचा मान राखून बसले सत्तेच्या चाकावर, 50 जणांचा मान राखून बसले सत्तेच्या चाकावर आणि एकनाथरावांचं नाव घेते देवेंद्रच्या नाकावर, एकनाथरावांचं नाव घेते देवेंद्रच्या नावावर. धन्यवाद. की झाड वाळविणे खावे फांदी फांदी बैमान. झाडाची फांदी जर झाडावर बैमान झाली तर ते झाडाने कसं जगायचं. शेतकऱ्याची अवस्था अशी आहे की झाड वाळविणे खावे फांदी फांदी बेईमान, चोचीमध्ये दाना नाही सारे राखून हे रान. की झाड वाळविणे खावे फांदी फांदी बेईमान, चोचीमध्ये दाना नाही सारे राखून हे रान. हाहाकार झाला तरी नका दुभंगून जाऊ, पाखरांनो लढू या रे नका गळ फसलावू, पाखरांनो लढू या रे नका गळ फसलावू. याच भूमिकेत कोण काय शिकवतं, कोण काय शिकवतं, तर बरंच काही शिकवत असतात बांधावरच्या बाभूळगोरी, बरंच काही शिकवत असतात बांधावरच्या बाभूळगोरी. म्हणून तर हिरकण्या होतात कुणब्याच्या या पोरी, म्हणून तर हिरकण्या होतात कुणब्याच्या या पोरी. आहे लढाई लढत तिचा लेक सीमेवर, आहे लढाई लढत हात जोडून देवाला, माय बसली रडत, माय बसली रडत. गेली म्हणे आर पार त्याच्या छातीतून गोळी, गेली म्हणे आर पार त्याच्या छातीतून गोळी, झाली काळजाची होळी, माय हंबरडा फोडी, माय हंबरडा फोडी. गोळी लागली तरीही, गोळी लागली तरीही केली देशाची राखण, गोळी लागली तरीही केली देशाची राखण. श्वास थांबला शेवट झाली छातीची चाळण, झाली छातीची चाळण. आले घरी पत्रकार, सैनिक शहीद झाल्यावर घरी पत्रकार येतात आणि TRP साठी त्या शहीद झालेल्या सैनिकाच्या आई वडिलांना प्रश्न विचारतात की तुम्हाला कसं वाटतंय. त्या आईबापाचा मुलगा भारत मातेसाठी अर्पण झाला, शहीद झाला, असं आभाळा एवढं दुःख त्यांना असताना तो काय उत्तर देणार आहे. तरीही तो बाप छाती आपली आभाळा एवढी करून त्या पत्रकाराला सांगतो की मला जर अजून एक मुलगा असता तर तोही मी भारत मातेच्या चरणी अर्पण केला असता. आणि मी TRP साठी का म्हटलो याचं उत्तर मी ह्या कळव्याच्या शेवटच्या 2 ओळींमध्ये तुम्हाला ऐकायला भेटेल की आले घरी पत्रकार गेले चौकशी करून, आले घरी पत्रकार गेले चौकशी करून. इवल्याच्या कोपऱ्यात दिली बातमी लिहून, इवल्याच्या कोपऱ्यात
दिली बातमी लिहून. आणि कवितेचा शेवट, प्रत्येक सैनिकाची जी एक इच्छा असते की रक्त सांडल सांडल, रक्त सांडल सांडल, नाही सांडला इमान. रक्त सांडल सांडल, नाही सांडला इमान. आला ओढून तिरंगा, झाला शहीद जवान. आला ओढून तिरंगा, झाला शहीद जवान. जय हिंद. माती आणि माता खरं तर एका वेलांटीचं अंतर, पण माती आणि माता ह्या दोघींच्याही जगण्याचे संदर्भ मात्र एक समान असतात. ही कविता सादर करते. माती माय. माती कोंबाचं गर्भाशय. माती कोंबाचं गर्भाशय, पाण्याचा शांत तळ. ग्रीष्मात भेगाळते, पावसाच्या धारा झेलते. ग्रीष्मात भेगाळते, पावसाच्या धारा झेलते. बीजाचं दान स्वीकारते आणि अंकुराला प्रसवते माती. माती चिखल होते, माती गुलाल होते. माती चिखल होते, माती गुलाल होते. माती जपून ठेवते पाऊल खुणा वारा येईपर्यंत. माती जपून ठेवते पाऊल खुणा वारा येईपर्यंत. माती कधीच नाही उडत. माती कधीच नाही उडत, उडते फक्त बंडखोर धूळ. माती पराक्रमाचा गौरव टिळा होते, पळपुट्यांच्या पाठीशी लागते. माती पराक्रमाचा गौरव टिळा होते, पळपुट्यांच्या पाठीशी लागते. माती होते भाद्रपदात गणपती, आश्विनात शारदा, दुर्गा, उंदीर, राक्षसी. माती होते भाद्रपदात गणपती, आश्विनात शारदा, दुर्गा, उंदीर आणि राक्षसही. विसर्जनात ती सोडून देते अंगी आलेलं देवपण. होती का नाही? ज्यांना उद्या समजलं त्यांनी उद्या हसलं तरी चालेल. या सर्व संचलनाचं, या कार्यक्रमाचं उत्तम भारदारपणे निवेदन आतापर्यंत करत असणारे आदरणीय राजेसाहेब कदम सर या ठिकाणी आपली कविता सादर करत आहे. जोरदार टाळ्यांचा गजर कर आपण स्वागत करूया आदरणीय कदम सरांचं. की माझ्या शहरातल्या चौकातल्या चबुतऱ्यावरचा गांधीजींचा पुतळा रात्रीतूनच गायब झाला. माझ्या शहरातल्या चौकातल्या चबुतऱ्यावरचा गांधीजींचा पुतळा रात्रीतूनच गायब झाला. सगळीकडे शोधाशोध सुरू झाली. कुणी धरणे धरली, कुणी आंदोलने केली. गांधी पुतळा हरवल्याच्या बातमीने साबरमती हळहळली, पण पुतळा काही सापडेच ना. कुणी धरणे धरली, कुणी आंदोलने केली, कुणी विशिष्ट समाजाची दुकाने जाळली. पुतळा हरवल्याच्या बातमीने साबरमती हळहळली, पण पुतळा काही सापडेच ना. आणि आज तब्बल चौथ्या दिवशी शहरालगतच्या नदीच्या डोहाच्या काठावर पुतळा फुगून तरंगताना आढळला. आणि आज तब्बल चौथ्या दिवशी शहरालगतच्या नदीच्या डोहाच्या काठावर पुतळा फुगून तरंगताना आढळला. चबुतऱ्याच्या कोनाड्यात एक चिठ्ठी होती. त्या चिठ्ठीत लिहिलं होतं की माझ्या शहरातला प्रत्येक माणूस जातीपातीत विभागला जातोय. चिठ्ठीत लिहिलं होतं की माझ्या शहरातला प्रत्येक माणूस जातीपातीत विभागला जातोय. छोट्या मोठ्या कारणावर इथं रोज दंगा होतोय आणि कुणी कुणी तर माझ्याच आडोशाला येऊन दंगा होतोय. छोट्या मोठ्या कारणावर इथं रोज दंगा होतोय, कुणी कुणी तर माझ्याच आडोशाला येऊन दंगा होतोय. सोन्यासारख्या शहराची बेआबरू झाली म्हणून मी वैतागून आत्महत्या केली. माझ्या आत्महत्येला कुणालाही जबाबदार धरू नये आणि कृपा करून मला पुन्हा तिथे नेऊन उभा करू नये. आणि कृपा करून मला पुन्हा तिथे नेऊन उभा करू नये.